येतोय धावता दरम्यान 2 धावा पूर्ण केले. ते 2 धावांनी संघाचं खातं खोलेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केले गेले. ओंकार आणि दुर्गेश. आता पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि चेंडू आता मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 6 धावांनी. दुसरा क्वार्टर फायनल सामना चालू झाला आहे. आता कोणता 2चा दुसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. प्रभानवली संघाने मात्र आपली दावेदारी पेश करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये हाणामारी करायला सुरुवात केली आहे. पहिले 3 चेंडू झालेत आणि पहिल्या 3 चेंडूंवरती 7 धावा वसूल केले आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय प्रभानवली संघ देखील. परंतु आता आमचे मार्गदर्शक महेश गुरुजी हे इथे दाखल झालेत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सत्कार इथे करायचा आहे. फोटो घ्या. फोटो घे. गोलंदाजाचं नाव काही आहे? तुमचा कोणताही प्रतिनिधी पाठवा नाही. नितीनच्या पहिल्या षटकामध्ये इथं मात्र ओंकार याच्याकडून हल्ला केला जातोय. धावसंख्या झाले 12 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका कव्हरच्या दिशेने मारला फटका क्षेत्ररक्षकीच्या आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण केली झाली. त्याच्यामुळे जर उसळते चेंडू असतात ते तुम्हाला थोडेसे खेळताना प्रॉब्लेम होतो. खेळपट्टी उसळती आहे. गोलंदाज देखील त्याचं कॅल्क्युलेशन करून त्या प्रकारची गोलंदाजी करतो आणि त्याच्यामुळे 35-40 धावा झाल्या तर त्या करण्यामध्ये फारसे संघ यशस्वी झालेले नाही आहेत कालपासून जर तुम्ही इतिहास बघितला. 13 धावा पहिल्या षटकामध्ये झाले. कोणताही बळी मिळवता आले नाहीये. अतिशय हाणामारीचं षटक पहिलं होतं. थोडस महागडे षटक. गोलंदाजाचं नाव सांगा जरा. संकेत. ओंकार. सर्व धावा 13च्या 13 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. आता पुन्हा एकदा तो स्ट्राईकला आहे. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. परंतु हातात क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि क्षेत्ररक्षक